कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथील शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली आहे। यावेळी अध्यक्षस्थानी शाळेतील विद्यार्थिनी दर्शना शाहू चव्हाण या विद्यार्थिनीला अध्यक्षस्थान देण्यात आले होते। यावेळी अध्यक्ष व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व नंतर शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी देखील आपल्या भाषणातून छान असे मनोगत व्यक्त केले व शाळेचे मुख्याध्यापक कारभारी भानसी सरांनी आपल्या भाषणातून सांगितले की स्त्रियांनी पण न डगमगता कणखरपणा हा गुण सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातून घेतल्यास सांगितले। प्रत्येक स्त्रीने घराबाहेर पडून समाजात स्वतःची एक चांगली वेगळी ओळख कशी निर्माण करावी असे मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांच्या शिक्षण प्रसाराचा प्रवास सर्वांसमोर चांगल्या प्रकारे सादर केलाय। विद्यार्थ्यांनी हसत खेळत वातावरणात विद्यार्थ्यांनी शेवटी मुलगी वाचवा देश वाचवा बेटी है तो कल है बेटी बचाओ बेटी पढाओ असे नारे लावून कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला। यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे हावभाव दिसून आले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कारभारी भानसी, रोहिदास राऊत, राजेश बागुल, शाहू चव्हाण, राहुल कापसे, सुरेश कोल्हे, सावित्रा बहिरम सह सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनारचा प्रतिनिधी शाहू चव्हाण, कळवण।